एखाद्या कंपनीनं 1,00,000ची वस्तू विकत घेतली आणि त्या वस्तूवरती थोडासा रंग थापून ती वस्तू 1,01,000 रुपयाला विकली, तर ॲक्च्युअली त्या कंपनीनं धंदा किती रुपयाचा केला? धंदा केला फक्त 1,000 रुपयाचा. हा साधा हिशेब एखाद्या भाजीवाल्याला, एखाद्या साध्या दुकानदाराला देखील समजतो. पण शेअर मार्केटमध्ये मोठे-मोठे बॅलन्स शीट, फायनान्शियल रिपोर्ट्स बघणाऱ्यांना कदाचित समजत नसावा, म्हणूनच लोक अशा प्रकारच्या मूर्ख चुका करतात, जशी चूक LICनं देखील केलेली आहे. आता असं झालंय की भारताच्या शेअर मार्केटमध्ये राजेश एक्सपोर्ट्सची सध्या चर्चा आहे आणि राजेश एक्सपोर्ट्सचा जो मालक आहे त्याचं नाव आहे राजेश मेहता. त्यामुळे हर्षद मेहता परत एकदा भारताच्या शेअर मार्केटमध्ये आला आणि एक मोठा फ्रॉड भारताच्या मार्केटमध्ये उघडकीस आलाय असं सध्या बोललं जातंय. कारण सेबीनं म्हणजे जी एक रेग्युलेटर आहे, या सेबीनं एक 109 पानाचा इंटरिम रिपोर्ट दिलाय. सेबीच्या या रिपोर्टमध्ये त्यांनी सांगितलंय की राजेश एक्सपोर्ट्सनं 15.15 लाख कोटी रुपयांचा रिव्हेन्यू दाखवला 2020 ते 2025 या कार्यकाळामध्ये. आणि यामध्ये दाखवलेला हा जो रिव्हेन्यू आहे तो 99% रिव्हेन्यू खोटा आहे, फक्त 1% खरा आहे. म्हणजे एवढा सगळा रेव्हेन्यूचा जो आकडा आहे तो सगळा फुगवून दाखवलेला होता. आणि त्यामुळं या फुगवून दाखवलेल्या आकड्याला भुलून हजारो लाखो इन्व्हेस्टर्सनी आपले पैसे या कंपनीमध्ये गुंतवलेले आहेत. या सगळ्या पैशांचं काय होणार? पण सगळ्यात मोठा प्रश्न आहे की LICनं या कंपनीची 10.8% भागीदारी विकत घेतलेली आहे आणि LIC मध्ये तर गरिबांचा, सामान्य लोकांचा पैसा आहे. या सगळ्याचं काय होणार? नेमका हा फ्रॉड काय आहे? काय काय घडलंय ते सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. राजेश एक्सपोर्ट्स नावाची एक कंपनी आहे. या कंपनीची स्थापना 1989 साली राजेश मेहता आणि प्रशांत मेहता या दोन भावांनी केलेली होती. 1995 पासून ही कंपनी भारताच्या मार्केटमध्ये लिस्टेड आहे, म्हणजे BSE वरती आणि NSE वरती दोन्ही ठिकाणी लिस्टेड आहे. आता या कंपनीची जर मार्केट कॅप बघितली तर ती आहे 3,090 कोटी रुपये. मार्केट कॅप तुम्हाला कळली, पण या कंपनीचा रिव्हेन्यू जर मागच्या वर्षीचा बघितला तर तो जवळजवळ 7 लाख कोटी रुपये आणि मागच्या 5 वर्षाचा 15 लाख कोटीच्या वर आहे. मुद्दा असा आहे की जर यांचा रिव्हेन्यूचा आकडा बघितला तर रिलायन्सच्या मुकेश अंबानींना देखील घाम फुटेल. कारण ज्या कंपनीची मार्केट कॅपिटलायझेशन फक्त 3,000 कोटीची आहे, त्या कंपनीचा रिव्हेन्यू रिलायन्स इंडस्ट्रीज पेक्षा 2 नंबरला येईल भारताच्या अख्ख्या शेअर मार्केटमध्ये. एवढा मोठा रिव्हेन्यू या कंपनीचा दाखवलाय. म्हणजे थोडक्यात त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही एवढा बिझनेस केला. या बिझनेसमध्ये प्रॉफिट वेगळा असू शकतो, पण मुद्दा असा आहे की एवढा बिझनेस केला तरी कसा? कारण या बिझनेसमध्ये सगळ्यात मोठा ह्या बिझनेसचा आकडा फुगण्याचं कारणच आहे की हा बिझनेस आहे सोन्याचा. ही कंपनी करते काय काम? तर ही कंपनी गोल्ड रिफायनिंग करते. म्हणजे जे अशुद्ध असतं सोनं, त्या सोन्याचं शुद्धीकरण करायचं आणि प्युअर सोनं पुढं विकायचं आणि त्याची काहीतरी प्रोसेसिंग फी असते ती घ्यायची. याच्याशिवाय या कंपनीची स्वतःची शुभ नावाची एक ज्वेलरी चेन देखील आहे. अशा प्रकारचे इतर काही बिझनेसेस ही सगळी कंपनी करत असते. आता मुद्दा असा आहे की या कंपनीने समजा 1,50,000चं 1 तोळा सोनं घेतलं, या सोन्याचं गोल्ड रिफायनिंग केलं. रिफायनिंग करायला यांना 2,000 रुपये प्रोसेसिंग फी मिळाली आणि पुढे त्यांनी हे 1,50,000चं सोनं प्लस 2,000 रुपयाचं रिफायनिंग असं करून 1,52,000 रुपयाला ते पुढे विकून टाकलं. तर ही कंपनी 2,000 रुपयाचा रिव्हेन्यू दाखवत नाही किंवा आपली प्रोसेसिंग फी दाखवत नाही, तर ते दाखवतात की आम्ही 1,52,000 रुपयाचा सेल केला. आणि अशा प्रकारे मग हजारो कोटींचं सोनं ते खरेदी करतात आणि हजारो कोटींचा सेल्स दाखवतात. अशा पद्धतीनं त्यांचा जो आकडा फुगलाय, या आकड्याला भुलूनच मोठ्या मोठ्या कंपन्यांनी यांच्यामध्ये इन्व्हेस्ट केलेला आहे आणि त्यामुळे या कंपनीची साईज आहे ती सुद्धा प्रचंड मोठी दिसते. आता याच्यामध्ये सर्वात मोठा घोळ झालाय तो म्हणजे LICनं याच्यामध्ये 10.8% भागीदारी घेतली. म्हणजे या कंपनीची जी मालकी आहे, या मालकीची 10.8% मालकी ही LIC कडे आहे. आणि या कंपनीचं जर आत्ताची शेअर प्राइस बघितली तर ती आहे 98 रुपये. या कंपनीला आज लोअर सर्किट लागलाय, काल लोअर सर्किट लागलाय, असा हा लागतच जाणार आहे. कंपनीची परिस्थिती 3 वर्षापूर्वी 946 रुपयाचा एक शेअर होता. आज या शेअरची किंमत 98 रुपये. म्हणजे जे सामान्य लोक LIC मध्ये पैसे भरतात आणि LIC त्यांचे पैसे बुडवते आणि त्यांचे एक वर्ष जरी कमी असलं तरी त्यांचे आहे तसं मुद्दल सुद्धा परत मिळत नाही. अशी वाईट परिस्थिती असताना म्हणजे LICचे एजंट प्रत्येक माणसाकडे गरिबांच्या घरी जाऊन जाऊन पैसे गोळा करतात आणि LICचे जे मोठे बसलेले इन्व्हेस्टर आहेत ते अशा प्रकारच्या घोटाळेबाज कंपन्यांच्या मध्ये आपले पैसे गुंतवतात आणि लोकांचे पैसे बुडवायचं काम करतात. फक्त एवढेच नाही आहे, या कंपनीचे इतर देखील काळे धंदे आहेत, ते पण तुम्हाला थोडे थोडे सांगतो. या कंपनीने 11,486 कोटी रुपयांचा एक सेल्स दाखवलाय, पण तो सेल कशाचा आहे, काय आहे हेच माहिती नाही. आणि या कंपनीचा जो काही 15.15 लाख कोटीचा जो सेल दाखवला नाही, या सेलमध्ये एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की हा सगळा सेल येतोय कुठल्या कंपनीकडून? तर तो येतोय वल्कॅम्बी स्विस नावाच्या एका कंपनीकडून. ही एक स्विस कंपनी आहे. ही या
कंपनीनं 2015 साली विकत घेतली होती ही स्विस कंपनी, जी गोल्ड रिफायनिंगचं काम करते. आता सगळ्याच्या सगळा रेव्हेन्यू याच कंपनीकडून येतोय, म्हणजे सगळा सेल्स एकाच कंपनीकडून होतोय. पण या वलकॅम्बीचा जर रिव्हेन्यू बघितला, ही कंपनी स्वित्झर्लंडमध्ये आहे, त्यामुळे त्यांचा जर रिव्हेन्यू बघितला तो आहे फक्त 542 कोटी रुपये. म्हणजे 542 कोटी रुपये तिथं बरोबर दाखवला, कारण तिथं स्विस रेग्युलेटर आहे. तिथल्या देशामध्ये असला अफरातफरी, असला घोटाळा करून चालत नाही, खोटे आकडे फुगवून चालत नाही. त्यामुळे तिथं त्यांनी बरोबर दाखवलं. पण ज्यांच्या बरोबर ते धंदा करतायत त्यांचीच स्वतःची दुसरी कंपनी आहे, त्या राजेश एक्सपोर्ट्समध्ये मात्र यांचा आकडा 15 लाख कोटी रुपयापर्यंत फुगतो. या सगळ्या गोष्टी आश्चर्यकारक आहेत, कारण तिथं त्यांना प्रोसेसिंग फीच फक्त दाखवता येते. आपल्याकडं काहीही दाखवलं तर चालतं. इन्व्हेस्टर पण त्याच्यावर विश्वास ठेवतात, ऑडिटर पण विश्वास ठेवतात. सगळं काही अंधाधुंद आहे. त्याच्याशिवाय एलेस्ट ईव्ही नावाची एक कंपनी आहे, ती देखील राजेश एक्सपोर्टच्या मालकाची म्हणजे राजेश मेहताचीच कंपनी आहे. या कंपनीमध्ये 565 कोटी रुपये ट्रान्सफर केले. नंतर या पैशाचं काय झालं, कारण पैसे फिरवून तिसऱ्याच कंपनीत घेतले, अशा गोष्टी घडलेल्या आहेत. याच्याशिवाय राजेश एक्सपोर्ट्समध्ये आणखी एक गोष्ट झालेली आहे, ती म्हणजे याचा जो मालक आहे त्याच्या अकाउंटवरती 7,45,000 कोटीचा रिव्हेन्यू ट्रान्सफर केलाय. म्हणजे पैसे फिरवलेले आहेत त्या अकाउंटमधून, आणि त्या अकाउंटमधून फिरून मग ते पुढं जो काही सेल्स झालाय किंवा काय झालाय तो सगळा त्या पर्सनल अकाउंटमधून दाखवलाय. हा अशा प्रकारे दाखवण्याचं कारण काय हे देखील समजत नाही. आणि एवढं सगळं करून सुद्धा या कंपनीचे घोटाळे थांबत नाहीत. या कंपनीनं त्यांचे जे फायनान्शियल रिपोर्ट आहे त्यामध्ये सांगितलं की आम्ही आफ्रिकेमध्ये एक गोल्ड माईन म्हणजे सोन्याची खाण विकत घेतलेली होती. ही खाण आम्ही 1035 कोटी रुपयांना विकत घेतलेली होती. पण हे 1035 कोटी रुपये कुठले, तर हे सेबीला लक्षात आलं की 1035 कोटी रुपयाचं काहीतरी यांनी अदर एक्सपेन्सेस मध्ये दाखवलंय. तर अदर एक्सपेन्सेस काय विचारल्यानंतर सांगितलं की सोन्याची खाण विकत घेतली. आता सोन्याची खाण म्हणजे त्याचं काहीतरी लोकेशन असेल, मार्किंग असेल, त्याची काहीतरी विकत घेतल्याचे सेल डीड काहीतरी असेल. असं कोणताही कागद या कंपनीनं सादर केला नाही. या कंपनीनं फक्त एवढं सांगितलंय की आम्ही सोन्याची खाण विकत घेतली, पण ती खाण कुठं आहे, काय आहे, काहीही सांगता येत नाही. त्याचा कोणताही पुरावा नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या घोटाळ्यांची एक प्रकारे माळच येणाऱ्या काही दिवसामध्ये लागू शकते. अजून देखील राजेश एक्सपोर्ट्सने याच्याबद्दल कोणतंही एक्सप्लेनेशन दिलं नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की जे काही सेबीनं बघितलेले आहेत ते सगळे जे ट्रान्झॅक्शन्स आहेत ते स्टँड अलोन की काय आहेत ते बघितलेले आहेत. उरलेले सगळे ट्रान्झॅक्शन्स ॲक्च्युअलमध्ये बघायला पाहिजेत आणि त्यानंतर आपला डिसिजन घ्यायला पाहिजे. पण सध्या जे काही दिसतंय यामधून एक गोष्ट लक्षात येते की मार्केटमध्ये प्राइस मॅनिप्युलेट करण्यासाठी त्यांनी आपले आकडे फुगवून दाखवले, वाढवून दाखवले. याच्याशिवाय इतर काही जे व्यवहार केले ते सगळे देखील चुकीच्या पद्धतीनंच केलेले आहेत. आता सेबीनं सांगितलंय की या सगळ्या राजेश एक्सपोर्ट्स आणि त्यांचे जे काही वलकॅम्बी वगैरे सबसिडरी आहेत या सगळ्यांचं फॉरेन्सिक ऑडिट होणार. म्हणजे काय, प्रत्येक अकाउंटचं, प्रत्येक एंट्रीचं ऑडिट केलं जाईल. या ऑडिटमधून मग लक्षात येईल की नेमकं या कंपनीमध्ये काय चाललंय, कंपनीची ॲक्च्युअल कॉस्ट किती आहे, कंपनीची ॲक्च्युअल लायकी किती आहे आणि कंपनीचा ढिंडोरा किती मोठा पिटलाय. त्यामुळं या कंपनीमध्ये तुम्ही इन्व्हेस्टर असाल तर तुमचे पैसे बुडलेच म्हणून समजा, कारण आता ह्या कंपनीला लोअर सर्किट रोज लागतंय. त्यामुळे तुम्ही याच्यामध्ये सेल परचेस देखील काय करू शकणार नाही. त्यामुळं या कंपनीची हालत अजून बिघडत जाणार आहे. जवळजवळ 90% शेअर प्राइस कमी झालेली आहेच मागच्या 3 वर्षामध्ये. येणाऱ्या काळामध्ये अजून जास्त होईल. त्यामुळं हे खरं तर सेबीची जबाबदारी असली पाहिजे की सेबीनं अशा प्रकारचे रिपोर्ट्स देणाऱ्या, अशा प्रकारे आकडे फुगवून लावणाऱ्या कंपन्यांना स्वतःच ओळखलं पाहिजे आणि स्वतःच टार्गेट करून त्या वेळेला बाहेर काढलं पाहिजे. कुठल्या तरी इन्व्हेस्टर्सनी, शेअर होल्डर्सनी हे सगळं फ्लॅग करायचं, मग ते समोर आणायचं आणि त्याच्यानंतर मग सेबीला अक्कल येणार, मग त्याच्यानंतर मग LICला अक्कल येणार. LICला तर अजून देखील आलेलं नाही, कारण ज्या ज्या कंपन्या बुडतात त्या प्रत्येक बुडणाऱ्या कंपनीमध्ये LICचा काही ना काही वाटा असतोच. कारण LICकडं जाळण्यासाठी भरपूर पैसा आहे. या देशातले सामान्य गरीब लोक जे पैसा गोळा करतात ते कशासाठी करतात, LICमध्ये पैसे गुंतवण्यासाठी, जेणेकरून त्यांचे पैसे जाळता येतील. त्यामुळे LICनं शहाणं होणं गरजेचंच आहे. याच्याशिवाय सेबीनं सगळ्यात अगोदर शहाणं झालं पाहिजे. अशा प्रकारचा फ्रॉड थांबवला पाहिजे आणि त्यासाठी काहीतरी एक ऑडिटिंगची स्टँडर्ड प्रॅक्टिस आणली पाहिजे. त्याच्याशिवाय या गोष्टी थांबणार नाहीत. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. पण अशा प्रकारचे फ्रॉड्स होत असतात. त्यामुळे तुम्ही जर रिटेल इन्व्हेस्टर असाल तर या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत सजग राहा. स्वतः आकडेवारी बघा, 4 ठिकाणी तपासा आणि मगच शेअर खरेदी करा. अन्यथा सहजपणे कुठल्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका. फक्त पेनी स्टॉक मिळतोय म्हणून त्याच्यामध्ये अजिबात पडू नका. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.